आप्पे बाय आवरलं का ग तुझं? चल. अहो काकी जरा दम धरा. अगं पण आप्पी हाय कुठं? बसली असेल पुस्तक वाचत. जरा दम धरा तरी. कसं होणार या पुरीचं देव जाणे. अगं तिचं राहू दे सुषमा, तुझा आवर पटापटा. दमाव जरा. तुम्ही तर जवा तवा घोड्यावर बसलेले असता. मीच एकटी कुठं कुठं मारू. अगं आले ना. चकुली सरक पुढे हो. ही काय आली? बरं जाऊ देते. ते गॅसवर शिरा ठेवलास ना, तो बघ ना करपल ना. कसला भारी वास सुटलाय. शिरा गेलाय दिदे, तुलाही भारी शिरा करतेस बरं का. मला नाही आवडत. तेवढंच आहे ना ते. काय राव, बघल तेव्हा पासवर्ड घालून ठेवलेला असते. चला घ्या आरती करायला पटकन. दिदे कसलं भारी केलाय शिरा तू. दिप्या थांब. अरे नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नसतं. डेकोरेशन राहिलं की. अगं मम्मी कसं आहे? मस्त आहे. दिदे ही करत बसली होतीस होय तू. कसलं खतरू डोका तुझं. लय भारी आहे हा. पोरीच्या अंगात नाना कला आहे ती. बरं चला आरती करून घेऊ आपण. बापू, हा? आपण आपल्या घरात गणपती का बसवत नाही हो? दिप्या, अरे आपलं घर झाले की बसू की गणपती. बाप्पा यंदा आमचं घर होऊ दे रे बाबा. बाप्पा तुम्ही आहे तोवर माझं 3K फॉलोअर्स होऊन दे. दिप्या अरे विद्येची देवता आहे ती. 10वी पास होऊ दे असं काहीतरी माग. बापू ती बाप्पाला सांगायची गरज नाही. दिदी आहे की त्याच्यासाठी. बरं चला आरती करून घेऊ. बाप्पा मला काही नको. माझ्या घरच्यांना जे काही पाहिजे ना ते सगळं मिळू दे बघ. बाप्पा माझ्या लेकीला कलेक्टर व्हायचंय. तिला तेवढं कलेक्टर होऊ दे, बाकी काय नको. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आवरा पटापट आवरा. समधी घरात तर कसलं घर भरल्यावानी वाटतंय नाही. हो ना. अरे थांब थांब. अरे पण नैवेद्य दाखवायचं देवाला. चल दे इकडे ताट. आत गेल्यावर देते तुला. चल रुपाली आतलं सगळं आवरलंय का ग? हो हो आई झालंय सगळं आवरून. हा अर्जुन डेकोरेशन कसं वाटतंय? तुम्ही स्वप्नील दादा असला ना परफेक्टच कार्यक्रम. हे मात्र खरं आहे अर्जुन. आपली विनू काका असले का नाही ते एकदम भारी डोकं चालवतात या ठिकाणी. अरे झालं का आवरून सगळं? हा त्या प्रतापरावला वाटलं पाहिजे की तोडीस तोडे हा सरकार त्याच्या. काय अहो आवरलं का? आणि हे बघा ते नवीन कप प्लेटा एकदम नवीन काढा. इम्प्रेशन पडलं पाहिजे त्या प्रतापवर. अहो काढलेत की सगळं. हा ए विनय, अरे काय पसारा करून बसलायस मध्ये हे तू? दादा ती जरा दुर्वाणी उडत होतो म्हटलं इथं. विचारत नाही सांगतोय. माग करा काय करायचं ते. होय होय झालं. 2 काड्याच राहिल्यात. झालं घेतो. तुझ्या फोन केलास ना त्याला? हे आताच लावला होता. येऊच राहिले. बरं बरं काय हरकत नाही. दादा एक सांगायचं होतं. ती पसारा उचला आधी मग सांगायचं बघ नंतर. मी बघतो तुम्ही बोला की. दादा ते अर्जुनचं पोस्टिंग आलं होतं. काय सांगताय? अरे वा 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 वा. म्हणजे आता आमचा अर्जुन एकदम कडक वरती दिसणार या ठिकाणी. कधी आलंय आणि कुठं? सरकार कालच आलं. म्हणलं सणासुदीचं सांगू सगळ्यांना. पुण्याला आले. आता पुण्यात आपलाच रुबाब आहे. आणि हे मला आत्ता का कळतंय पण? दादा त्याची बदली करून घ्यावं म्हणतोय. हा त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता कळतंय. नाही दादा. कशाला पाहिजे बदली? अहो असं काय करताय? अहो पोरग मोठं झाल्यापासून बाहेरच राहतय की. राहू दे जरा घरात. घरात राहिला तो काय बाई आहे का? तसं नाही सरकार. इथं राहिलं होतं तुमच्या कामात बी मदत होईल. आणि तुम्ही एकटेच असतात घरी. विचारताय का सांगताय? दादा विचारतोय तो. अर्जुन इथं राहायचं म्हणजे या सरकारचं तुम्हाला कायदे पाळावे लागतील. चालतंय की. मग तुमच्या सरकारचं कायदे वेगळं असलं तरी. विनू काका तुला चालेल ना? होय होय. बर बघू.
सरकार गाडी आली. या आमदार साहेब या. नमस्कार आमिरराव. तुमचीच वाट बघत होतो. बऱ्याच दिवसानं भेट झाली. काय नेते तुमच्यासाठीच थांबलेलो. अरे ते कुठले नेते आपण? अरे मी पृथ्वीवंत तुझ्या. वेळ झाला का काय आम्हाला? आंबीररावांना उशीर झालेला चालत नाही हे आम्हाला माहिती आहे चांगलं. नाही अहो ते कामाच्या वेळी. आता इथं तर घरचंच कार्य आहे ना. बरं या तुम्हाला ओळख करून देतो. हा आमचा पुतण्या अर्जुन कदम आमच्या दाखल्यांचा चिरंजीव. नमस्कार. नुकताच पोलीस ट्रेनिंग घेऊन आलाय परत त्यो. वा 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 वा. हे मात्र बेस झाला आंबीरराव. घरचा एक पोलीस झाला. आणि हे बाकीच्या आता तुम्ही ओळखताच. आता सवाल आहे का त्याचा? अहो तुमच्या दोन्ही मुलांशिवाय माझं काय झालं असतं? या सुजय शिवाय आमच्या पृथ्वीचं पान हलत नाही. तर आहेत म्हणून आमचे विद्याश्री क्लासेस आहेत. बर कुठेतरी उपयोग आहे बनायचा. सरकार चला आरती करून घेऊ. चला. वहिनी काकी चला अरुण चल बघा. थांबा तुम्ही तिकडं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आप्पे ह्यांनी पैसे घ्यायला पाहिजे होते ग. मम्मी सुनंदा का कडून वाकड्याचे पैसे घेतलेस का ग? नाही अजून. अगं त्यांच्याचकडे पैसे नाही आले. का तू विचारलंस का त्यांना? नाही बघू विचारतेच. मम्मी हे चुकीचं आहे. तू दिवसभर एवढी मरमर करतेस मग पैशाच्या वेळेस काय होतं ग? सुषमे अगं सुषमे. हा का येऊ का? या की. आली बघ छान झाली. अगं ही धायच होय. मी तुला बाहेर बघत होती. काय ग बसला का गणपती? बाई बसला की. तुमचा? आमचा तर कवाच बसलाय सकाळीच. अगं आमच्या ह्यांनी साताऱ्याला जाऊन मूर्ती घेऊन आल्यात गणपतीची. हायस कुठं? आणि दुपारच्याला पाहुण्यांना जेवायला बी बोलावले. मी काय म्हणते अक्का? हा ए म्हशे. अगं बया आप्पे म्हशे म्हणतीस होय का मला? अगं अक्का तुला नाही. ही चकुली सारणात हात घालत होती म्हणून म्हणलं म्हशे. अक्का आप्पी तुझी काय एवढी खोळ आहे का तुम्हाला म्हशे म्हणेल म्हणून? गप ग. बघा होता मध्ये मध्ये बोलत असते. सारण मोदक बनवायला लागलाय बाई. अगं मग बघू तरी तुझ्या सारणाची चव कशी आहे. ए काय का तिकडे छकुले कुठे? मम्मी तू काहीतरी म्हणत होतीस ना ग? अक्का ते मी काय म्हणत होते? बया लय गोड केलंय सारण आप्पे. आवाशानं साखर होईल की मला. अक्का एवढं तर गोड झालं असेल ना मग खाऊ पण नका. तू गप गा. तुझी जीभ लय चुरू चुरू चालती ग. आणि तुझं काय आहे इथं सारखं? बघावं तेव्हा हिथंच काढ मांडलेली. जा की तुझ्या घराला. अक्का ते वाकड्याच्या पैशांचं. बया अगं मी विचारली सुष्मी इथं कशाला आलते ते. दुपारी पाहुण्यानं घरी जेवायला बोलावले आणि तळणालाच काय नाही बघ. जरा 4 करोड्या दे की मला. बर देते. आप्पे जरा हा देते की. अक्का देते थांब. छकुले डबा घे कुरड्यांचा. अगं बया पापड बी आहेत होय सुषमा. आणि या भातोडे कवा का केलं सुषमी? दिला नाहीस मला या बारीला. देते ना सगळे देते ना तुम्हाला. दे इकडे. अक्का तुमचे झाले का मोदक? होय झाले की सकाळीच. मी येते. अगं माझं स्वयंपाक व्हायचंय अजून. तुमचं चालू द्या मोदकांचं. आणि होय झाले का नाही का 7-8 मोदक घरी बी पाठवून दे.
बघू तरी कसे मोदक करतेस. चल येते सुष्मी. मम्मी तू सगळ्यांना कशाला हो म्हणत असती ग? कोणी काही म्हणलं ना हे द्या की घ्या लगेच. नाही म्हणवत नाही का आप्पे, आणि ते आपण आपल्याला मदत करतातच की. बरं जाऊ दे आता, घे तू पटापट आवरायला. चल हा डबा कोणाचा आहे? माझा जे घे खाऊन. मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी आहे. आपली दीदी कोणाचा गडबा? कोणाचं नाही. अर्जुन अर्जुन पाहुण्यांना आधी मोदक. नाही मला पहिली पाहिजे. अरे ठीक आहे 2. आमचा गणपती बाप्पा मी येईपर्यंत गट्टम करायची काय. साहेब प्रसाद घ्या घ्या. तुम्ही कशाला आणलाय? पोलीस इन्स्पेक्टर आहात ना आता. हा एक लक्षात ठेवा, आपण याचं नसते घ्याचं असते. असं साहेब त्यात काय विषय आहे का आता? आणि भाऊचं पुण्यात पोस्टिंग झालंय आता. बस प्रतापराव, नाही आमच्या अर्जुनची बदली करून घ्यायचं म्हणत होतो. होईल ना? काय करायचंय ते करता येते. करायची का? हा बरं होईल, म्हणजे घरात राहून सगळं. आंबीररावांना हातभार लावता येईल. हा हो करूयात. त्यासाठी जे काय लागेल ते सगळं करूया. काय आंबीरराव? चालतंय की. आता तुम्ही गॅरंटी घेताय म्हणजे मग काहीच अडचण नाही. आता आम्ही गॅरंटी कशावरून देतोय त्याची कल्पना तुम्हाला आहे आंबीरराव. एवढं करा मग होईल. मग करायचं ना? हो सरकार. ठीक आहे, या आता. हा थँक्यू सर. शाळेचं टेंडर निघतं असं ऐकतोय प्रतापराव. हा निघणार आहे, त्याला टाइम आहे अजून. ते टेंडरच्या कामाची जबाबदारी पण मीच घ्यायची म्हणतोय आता. सरकार पण तिकडे रस्त्याच्या कामाला अडकलेत ना, त्यामुळे. तुझ्या तुला विचारा लागतं काय? आपलंच आहे सगळं. आत्या 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 प्रसाद आणलाय गणपतीचा. देऊ? अजून एक देऊ? मम्मी हा कपडे धुवून झालेत, स्वयंपाक पण झालाय सगळा. म्हणजे आजची सगळी कामं झाली आहेत. मग आता गप बसा घरात. सणासुदीचं जाऊ नका कुठं. अगं ते ना मला हे अभ्यासाला जायचं असेल ना? 3 सांज झाली आता. रानात बिलकुल जायचं नाही, अंधार पडेल आता. अगं नाही अभ्यासाला चाललीच नाहीये मी. अगं ते स्मिता कदमचा डबा आहे ना, तो फक्त नेऊन द्यायचा. तिचा लई कॉल येतोय ग. मग तिला बोलव की आपल्या घरी. घरी? हा नाही नको. घरी कशाला? अगं मोदक केलेत ना, मोदक डब्यात घालून नेऊन देते की पटकन. काय नको आप्पे, दे मग नंतर. राहू दे आता. मम्मी जाऊ दे ना ग. थांबा, वेट, ठावरो. या दीदीला ना इंग्लिशच कळत नाही कधी कधी. काय रे दिप्या, झालं का तुझं 3K? होणार आता लवकरच होणार. मम्मी मला काहीतरी गावलंय. काय नाव गावलंय? नाव कसलं? बघायचंय तुला. दिप्या डॉन पब्लिक ऑन. दिप्या ऐकायला गोड वाटतंय रे. वाटतंय ना? हा. दिदे तुला कसं वाटतंय? लई बरी, 1 नंबर बघ.
मम्मी मी माझ्या मोबाईल मधलं नाव बदलतो. काय? तू तोवर माझी रील शूट कर, म्हणजे माझे लगेच फॉलोअर्स वाढतील. हा करशील ना? आपे कुठे चालली तू? डबा देऊन येते 2 मिनिटात. देवा विठ्ठला, कसं होणार या पुरीचं काय माहिती. येतो. काय थांबला असता? कधी नव्हतं येणं होतं तुमचं. हा, थांबलो असतो पण इथनं निघायला उशीर झाला तर पोचायलाही उशीर होतो. हा? आता इथले इथं पोचायला उशीर कशा पाहिजे? आजकाल गावात पण ट्रॅफिक जाम व्हायला लागले नाही का? हा म्हणजे तसं नसतं बरं का कधी, पण आता ह्या सणावारामुळे थोडस होतं ट्रॅफिक. हो, पण आता गावात एक रस्ता आहे म्हणून ठीक आहे. आता दुसरा रस्ता असला की असं व्हायचं नाही, नाही का? तुमच्या पुतण्याचं काम लक्षात आहे माझ्या. हा तेवढं मात्र आठवणीने. सुजय, आमच्या पृथ्वीवर ध्यान ठेवायचं. वय वय वय. चला उघडा. दोघांचं पान हालत नाही. स्वप्नील सर, येतो मी. चल या. पृथ्वी आत बसा. तुझ्या भेटू भेटू. मुद्दाम म्हणला का ह्यो? खरं म्हणजे त्याला याच्या आधीच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आणायचा होता. फक्त आत्ता तो उघड उघड तोंडा बोलून गेला. ते काही असलं तरी आपल्या अर्जुनाचं काम तेवढं त्याने केलं पाहिजे. गाड्या अर्जुन, अर्जुन बाहेर ये. अर्जुन, काय झालं सरकार? काय झालं? तू त्या खोलीत मोदक दिलेस का खायला? तिला आवडतात म्हणून 2 मोदक दिले. कोणाला विचारून दिलेस? कुणाला विचारून दिले मोदक खायला? का तुझं वागायची तुला अक्कल आली? शिंग फुटलेत का? विनया, विनय बाहेर ये. विनया, सरकार 2 मोदक तर दिलेत. काय एवढं काय? काय झालं? विनय, आजवर तू कधी माझ्या शब्दाच्या बाहेर गेलायस? नाही दादा. नाही ना? ए, तो तुझं पोरग माझ्या शब्दाच्या बाहेर गेलंय. काय झालं? त्यानं खोलीत मोदक दिलेत खायला. 2 मोदक दिले फक्त. दादा ते आवडतात म्हणून. कुणाला? मेली ती माझ्यासाठी. आता पुन्हा सांगणार नाही. चुकलं त्याच. चूक झाली ना? चूक झाली ना? मग आता चूक केलीये तर भरपाई करायची. हंबीरराव, ए गाडी थांबव. हॅलो. बोला हंबीरराव. हा नमस्कार प्रतापराव. हा काय नाही, जरा ते काय झालं की बोलायचं राहून गेलं. हा बोलू देत की. काय नाही, आमच्या धाकट्या बंधूंना बोलायचं होतं, विनायक रावांना. काय सांगा, बोला. त्यांचा निरोप पोचवायचा आहे तुम्हाला. हा, ते म्हणतायत त्यांच्या पोराची बदली रद्द करा. म्हणजे ते त्यांना ऐकू जात नाही. धर बोल. साहेब त्याची इच्छा नाही तर राहायची. आम्ही त्याला फोर्स करत होतो. म्हटलं मग होऊ दे त्याच्या मनासारखं. बरं चला, ठेवू का? अर्जुन्या, ती दिवसभर त्या खोलीत सडते म्हणून तुला वाईट वाटतंय ना? एक काम करायचं, आज रात्रभर तू बाहेरच राहायचं.
चला रे सगळ्यात दारा लावून घ्या.